तेलंगणामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा आणि भामरागड तालुक्यांवर पुराचं सावट निर्माण झालं आहे। याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने बैठक घेऊन प्रशासनाला सतर्कतेचे निर्देश दिले आहेत। याबाबत पाहूया सविस्तर रिपोर्ट। गडचिरोली जिल्ह्यात पुराचा धोका वाढला असून प्रशासन पूर्णपणे अलर्ट मोडवर आहे। तेलंगणामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी आणि इंद्रावती नद्यांमधील पाण्याची पातळी प्रचंड वाढली आहे। जिल्हाधिकारी अविशांत पांडा यांनी दिलेल्या माहितीनुसार तेलंगणामधून 8 ते 10 लाख क्युसेक पाणी आज रात्रीपर्यंत सिरोंचा तालुक्यापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे। यामुळे सिरोंचा आणि भामरागडमधील नदीकाठच्या गावांना मोठा धोका निर्माण झाला आहे। या गंभीर परिस्थितीचा सामना करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीची बैठक घेतली आणि महत्त्वपूर्ण सूचना दिल्या। नदीकाठच्या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे आदेश देण्यात आले आहेत। सोबतच मदत आणि बचाव कार्यासाठी एसडीआरएफची पथकं तात्काळ तैनात करण्यात आली आहेत। विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्याची तयारीही करण्यात आली आहे। पुराच्या परिस्थितीत अफवांना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनही सतर्क झाले आहे। तसेच पूर ओसरल्यानंतर उद्भवणाऱ्या संभाव्य रोगांचा सामना करण्यासाठी आरोग्य विभागाने औषधे आणि वैद्यकीय सामग्रीचा साठा तयार ठेवण्यास सांगितले आहे। गडचिरोली जिल्हा प्रशासन या पूर संकटाचा सामना करण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे। नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे।